लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत। आर्थिक वर्ष अखेर आणि ई-केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक गुंतागुंतीमुळे हा विलंब झाल्याचं प्रशासनानं सांगितले। मात्र आता या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3,000 रुपये मे महिन्याच्या मध्यापर्यंत खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। दरम्यान ई-केवायसी अनिवार्य केल्यामुळे तब्बल 54 लाख लाभार्थी कमी होणार अशी माहिती समोर आली। आता लाभार्थ्यांची संख्या 1,08,00,000 आली। आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे। राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकाच वेळी जमा होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। नमस्कार, सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा हार्दिक आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आपण पाहत आहोत। पहा, मार्च आणि एप्रिलचा हप्ता 3,000 रुपये येणार हे सगळीकडे आपण ऐकलं। आता सगळ्या बातमींकडे सगळ्या यूट्यूब चॅनलवाल्यांनी सांगितलं मार्च एप्रिल हप्ता 3,000 रुपये येणार, 3,000 रुपये येणार। ओके, ठीक आहे। काही जण म्हणतात फेब्रुवारीचा हप्ता येणार। ओके, ते पण ठीक आहे। म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल असे 3 महिन्याचे 4,500 रुपये येणार। ओके, सगळं समजलं भाऊ। पण आता पुढे काय? बघा तर हे फक्त म्हणतायत फेब्रुवारीला मिळेल, मार्च हप्ता मिळेल, एप्रिल मिळेल, परंतु ज्या लाडक्या बहिणी बाद होत आहेत त्यांचं काय? तर त्यांच्यासाठी टेन्शन घेऊ नका। आपण एक फॉर्म आणलेला आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू करण्याबाबत। बघा, ज्या लाडक्या बहिणींचं नाव अपात्र यादीत गेलेलं आहे त्यांनीच हा फॉर्म भरून द्यायचा आहे। म्हणजे ज्यांचा लाभ बंद झाला आहे अशा लाडक्या बहिणींसाठी हा फॉर्म आहे। हा फॉर्म तुम्ही व्हिडिओ थांबवा, सगळा फोटो घ्या, वहीच्या पानावर स्वतः लिहा, आपला जिल्हा, आपला आधार नंबर, आपला अर्जाचा नंबर हे सगळं टाकून तिथं खाली सही करून अंगणवाडीमध्ये जमा करा। त्यानं काय होईल दादा? तर त्यानं काय होईल सांगतो, ऐका। सगळ्यात महत्त्वाचं, जर तुमचं लाभ हा काही 4 कारणांमुळे आपल्याला माहिती आहे सध्या बंद होतो, सगळ्यांना माहिती आहे, एक कारण पुढे मी सांगलच। 4 कारणांमुळं काय होतो? बंद होतो, नियमांमुळं। त्याला आपण नियम म्हणतो। आता काय बोलतो? नियम। ओके, पूर्वी कसं व्हायचं? पूर्वी सगळ्यांना सरसकट लाभ मिळायचा। पूर्वी म्हणजे कधी? तर डिसेंबरपर्यंतच दादा, डिसेंबरपर्यंत सगळ्यांना हप्ते आलेले आहेत, बरोबर। हा घपळा झाला आहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, आता एप्रिल, हे 4 महिन्याच। म्हणजे पहिलं जे नियम लावले होते ते नवीन नाही आहेत नियम। आणि ई-केवायसीचा नियम असेल, हे काही नवीन नाही आहेत, हे ते सांगतायत पहिल्यापासूनच हे 4 नियम आहेत। मग हे नवे कसे झाले? ते नवे झाले नाहीत मित्रांनो, तर ते लागू झालेत। 4 नियम काय झाले? लागू झालेत। का बरं? कारण काय होतं, योजना सुरू होऊन झाली 2 वर्ष, त्यावेळेस काही लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखाचं होतं, काही लाडक्या बहिणीकडे 4 चाकी वाहन नव्हतं, काही लाडक्या बहिणीच्या घरी कोणी नोकरीला नव्हतं, कोणी सरकारी योजनेत लाभ घेत नव्हतं। परंतु आता 2 वर्ष उलटून गेलेत, तर सरकारच्या असं कुठेतरी लक्षात आलं आहे, काही बैठका होत आहेत काय, तर त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आता भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचं उत्पन्नसुद्धा वाढलं आहे, ज्यांनी 4 चाकी वाहन घेतलं आहे, त्यांच्या घरी कोणीतरी सरकारी नोकरीला लागलं आहे, कोणीतरी दुसऱ्या इतर योजनांचा लाभ घेत आहे, तर कोणीतरी केवायसीच केलेली नाही। ह्या सगळ्या गोष्टींची त्यांनी पडताळणी केलेली आहे। ओके, लक्षात घ्या, मी काय सांगतोय ते एकदम सोप्या भाषेत सांगतोय, आपल्या गावरान भाषेमध्ये सगळं सांगतोय। त्यांनी काय केले? सगळ्या गोष्टींची चौकशी केली। चौकशी केल्यामुळं त्यांना काय झालं की बाबा, यांना कळालं की अरे यार, हे पहिल्या वर्षी लाभ घेत होते पण आता नाही घेऊ शकत। का? कारण ह्यांनी 4 चाकी वाहन घेतलं आहे। ह्यांनी काय घेतलं आहे? ह्यांनी बाबा उत्पन्न वाढलं आहे, यांच्या घरी कोणीतरी इन्कम टॅक्स भरला आहे। मग हे डेटा आला कुठून? तर सरकार काय करतं, प्रत्येक 2-3 महिन्यानंतर RTO विभाग असेल, तुमचं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल, तुमच्या इतर योजनांचा डिपार्टमेंट असेल, यांच्याकडून काय करतं आहे? डेटा मिळवतं, बरोबर। डेटा मिळवतं। तुमचं आधार कार्ड सरकारकडे आहे आणि सगळ्यांना माहिती आहे आता आधार कार्ड पॅन कार्ड लिंक आहे, आणि तुम्हाला पैसेसुद्धा आधार कार्ड थ्रू येतात, DBT, डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर। म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला रेशन कार्ड भरपूर लोकांचं आता त्यांच्याकडे आहे, त्यामुळं कोण पिवळ्या रेशन कार्डवर आहे, कोण पांढऱ्या रेशन कार्डवर आहे, हे सगळं त्यांना माहिती आहे। पॅन कार्डवरनं तुमचं इन्कम टॅक्स किती आहे हे समजतं। तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती त्यांनी गोळा केलेली आहे। तर त्यांच्यानुसार जवळपास राज्यामध्ये आपण ज्या बातम्या ऐकतोय, बघा आपण काय बोलत नाही, ह्या बातम्या आहेत, भरपूर साऱ्या न्यूज चॅनलने सांगितलेलं आहे की 55 ते 60 लाख लाडक्या बहिणी काही ई-केवायसीमुळे असतील, काही अर्ज पडताळणीमुळे ज्या नियम आहेत त्याला भरपूर लोक
नवीन नियम बोलत आहेत. नवीन नियम नाहीत, हे नियम जुनेच आहेत, परंतु हे लागू करत आहेत. पहिल्या 2 वर्ष त्यांनी लागू जास्त केलं नव्हतं, अर्ज पडताळणी जास्त झाली नव्हती, परंतु ह्या वर्षी हे सुरू झालेलं आहे. का झालं आहे माहीत नाही, पुढे सुद्धा चालू राहील का नाही माहीत नाही. त्यामुळं त्यांनी काय केलं आहे, नियमावली लावली. नियमानुसार ज्या लाडक्या बहिणी बाद होतील त्यांना बाद करायचं, ज्या राहतील त्यांचा लाभ सुरू, असं आत्ता तरी न्यूजद्वारे सांगण्यात येत आहे. या संदर्भात कुठलाही प्रकारचा अजून GR हा आलेला नाही. जोपर्यंत आपल्याला शासनाकडून शासन निर्णय म्हणजेच GR हा येत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी हवेतच आहेत, हे लक्षात घ्यायचं. हवेत कोणत्या गोष्टी आहेत तर मार्चचा आणि एप्रिलचा हप्ता एकत्रित येणं किंवा फेब्रुवारी, मार्च, एप्रिलचा हप्ता एकत्रित येणं. मग तुम्ही दादा म्हणाल यात नेमकं खरं काय खोटं काय. सध्या आपण जर पाहिलं तर मार्चचा हप्ता रखडलेला आहे, एप्रिलचा हप्ता रखडलेला आहे. आपण जर मागच्या काही दिवसांमध्ये गेलो तर आपल्याला माहिती आहे की ह्या महिन्याचा हप्ता जास्तीत जास्त पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येतो, म्हणजे एप्रिलचा हप्ता मेमध्ये आला पाहिजे. तर तसा पाहता, इतिहास पाहता आपल्याला मार्च आणि एप्रिलचा 2 हप्ते ह्या महिन्यात मिळतील, बरोबर, 100% मिळतील. मग तुम्ही म्हणाल दादा आता ह्याच्यासाठी मग नियमावली लावली, ही लावली तर काय करायचं. पहा, याच्यावरती आपण काय करू शकत नाही. आपण करू शकतो फक्त कमेंट्स. का कमेंट्स करू शकतो, कारण सरकारपर्यंत जर माहिती गेली तर ते कमेंट्स वाचतील की बाबा हां नवीन नियम नको लावायला किंवा नियमच नको लावायला, EKYCचा नियम काढा किंवा ही नियमावली काढा, सरसकट हप्ते द्या. हे असं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. ज्यांना वाटते की हा नियमावली काढून टाकली पाहिजे, कोणाकोणाला वाटतं की बाबा EKYCचा नियम काढला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जोपर्यंत लिहित नाही तोपर्यंत आम्हाला देखील समजणार नाही, मला सुद्धा समजणार नाही की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहेत किंवा त्याच्यावरती आपण सरकारकडे काही मागणी करू शकतो का. ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही जोपर्यंत माहिती आपल्याला देत नाही, यूट्यूब चॅनलवरती देत नाही, तोपर्यंत आपण सुद्धा पुढे काही करू शकत नाही. त्यामुळं पटापटा कमेंट करा आधी. ओके, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्हाला किती हप्ते आले आत्तापर्यंत, तुम्हाला याच्या पुढे काही नियमावली पाहिजे का, की हप्ता असं सुरू झाला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंट सेक्शनद्वारे लिहू शकता. आता लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका. हप्ता हा आज उद्यामध्ये येणार नाही, हा हप्ता पुढच्या आठवड्यात येऊ शकतो. का, कारण तसा कुठल्याही प्रकारची डेट आलेली नाही. मेच्या 15-16 तारखेला काहीतरी मोठी बैठक लाडकी बहीण योजनेसंदर्भात होणार आहे. 15-16 तारखेला ठरवलं जाईल की तारीख कुठल्या दिवशी येईल, त्याच्या दुसऱ्या दिवशी GR येऊ शकतो आणि GR आल्यानंतर 8 दिवसात पैसे आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे 15ला जर GR आला तर 20-22पर्यंत आपल्याला हप्ता हा मिळू शकतो. हे लक्षात ठेवायचं आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींना वाटत आहे आपला हप्ता बंद होत आहे त्यांनी पुन्हा जो मी तुम्हाला फॉर्म दाखवला तो भरून द्यायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायचा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.